राष्ट्रीय उद्यान परिसरात पुन्हा पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे। तेलंगणा राज्य समितीचा आणखी एक नक्षलवादी नेता यात मारला गेलाय। 25 लाखांचा इनामी नक्षली असलेल्या भास्करला पोलीस जवानांनी कंठस्नान घातलंय, तर त्याच्याकडे असलेली AK-47 देखील जप्त करण्यात आली आहे। काल झालेल्या चकमकीत त्याच ठिकाणी 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला एक नक्षलवादी मारला गेला। नक्षलवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत DRG सैनिकांना मोठं यश आलंय। 12 नक्षल्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं। यावेळी प्रत्येक आत्मसमर्पित नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या गेल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर 2 वर्दीधारी महिलांनी सुद्धा शस्त्रासह आत्मसमर्पण करून आपली शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत। उत्तर प्रदेशातील सहरनपूरच्या यमुना नदीकाठी भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। उत्तर प्रदेशमधील सहरनपूर जिल्ह्यातील चिलकाना या गावाजवळ यमुना नदीच्या किनारी लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला नियमित सरावादरम्यान आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत। घटनेची माहिती मिळताच लष्करी आणि पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले। लष्कराचे जवान देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आता गेल्या 20 दिवसात रुग्णांची संख्या 53 पट वाढली आहे। 16 मे रोजी देशभरात कोविडचे 93 सक्रिय रुग्ण होते, ज्यांची संख्या आता थेट 4886 वर पोहोचली आहे। देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना पसरलाय। दररोज 500हून अधिक रुग्ण वाढत आहेत। केरळमध्ये सर्वाधिक 1487 रुग्ण आहेत, त्यानंतर दिल्लीत 562, पश्चिम बंगालमध्ये 538, महाराष्ट्रात 526 आणि गुजरातमध्ये 508 सक्रिय रुग्ण आहेत। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपलं पहिलं IPL विजेतेपद पटकावलं। हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या रस्त्यांवर लाखो चाहते उतरले, पण हा उत्साह क्षणार्धात शोकांतिकेत बदलला। विधानसौधपासून M चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजय मिरवणूक निघाली। RBI कडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली आहे। RBIने रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सनं कमी केलाय, त्यामुळे आता रेपो रेट 5.5% आलाय। रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कपात होणार आहे। होम लोनसह अन्य कर्जाचा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। समलैंगिक जोडपं कुटुंब बनवू शकतात असा मोठा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिलाय। मद्रास उच्च न्यायालयाने 2 महिलांना कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे। न्यायमूर्ती GR स्वामीनाथन आणि V लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठासमोर एका महिलेनं दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय। तर लग्न हा कुटुंब तयार करण्याचा एकमेव मार्ग नाही, समलैंगिक जोडपं कुटुंब तयार करू शकतात असं देखील मद्रास हायकोर्टानं म्हटलंय। मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडू सचिवालयात राज्यसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलाय। यावेळी द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन तसंच उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन उपस्थित होते। मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन हे आता राज्यसभेत प्रवेश करणार आहेत। तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेचे कळघम पक्षाने राज्यसभेसाठी कमल हसन यांना उमेदवारी दिली आहे। मंगळुरूमधील पासपोर्ट कार्यालय आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे। अज्ञातानं बंगळुरू इथल्या कोरमंगल इथलं पासपोर्ट कार्यालयाला एक ईमेल संदेश पाठवला, ज्यामध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे। संदेशात असं म्हटलंय की ते कोरमंगला इथल्या पासपोर्ट कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवतील। पोलीस या घटनेचा आता शोध घेत आहेत। इंडिगो पाठोपाठ अकासा एअरची नवी मुंबई विमानतळासोबत व्यावसायिक उड्डाणांसाठी भागीदारी करार करण्यात आलाय। या करारामुळे अकासा एअर ही नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करण्याच्या सुरुवातीच्या विमान कंपन्यांपैकी एक बनली आहे। अकासा एअर सुरुवातीला नवी मुंबई विमानतळावरून दर आठवड्याला 100हून अधिक देशांतर्गत उड्डाणं सुरू करणार आहे। हिवाळ्याच्या वेळापत्रकानुसार ही संख्या वाढवून दर आठवड्याला 300हून अधिक देशांतर्गत आणि 50हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं करण्याचं उद्दिष्ट अकासा एअरनं ठेवलंय। भारताची लांब पल्ल्याची धावपटू वर्षा टेकामला ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटीने डोपिंग चाचणी टाळल्याबद्दल 3 वर्षांची बंदी घातली आहे। वर्षानं गतवर्षी पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये दुसरं स्थान मिळवलं होतं। AIUच्या मतं वर्षाला खेळाडूंना नमुना संकलन टाळणं, नकार देणं किंवा अपयश ठरणं या कारणास्तव निलंबित करण्यात आलं आहे।
एआयने म्हटलंय की वर्षानं अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन मान्य केलं आणि निलंबनाच्या कालावधीला मान्यता दिली आहे। त्यामुळे तिला 1 वर्षाची सूट देण्यात आली आहे। भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा एक मोठा धक्कादायक निर्णय ठरला आहे। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून G7 शिखर परिषदेसाठी खास आमंत्रण दिलंय। ही परिषद कॅनडामध्ये 15 ते 17 जून दरम्यान पार पडेल। कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोदींना पंतप्रधान झाल्याबद्दल देखील शुभेच्छा दिल्यात। नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांच्यातील हा संवाद स्नेहपूर्ण आणि सकारात्मक होता। या शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार असून जगातील प्रमुख देशांचे नेते एकत्र येऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। पाकिस्तान सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करतोय। त्यामुळे पाकिस्तानने भारताला एकामागोमाग एक अशी 4 पत्र लिहून सिंधू जलवाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे। एप्रिलमध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं हा करार स्थगित केला। पाकिस्तानच्या जलसंपदा कार्यालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी ही पत्र पाठवली आहे। भारत सरकारने ही पत्र परराष्ट्र मंत्रालयापुढे पुढच्या निर्णयासाठी पाठवली आहेत। कुख्यात दहशतवादी हाफिज सईद बाबत त्याचा मुलगा तल्हा सईदनं एक मोठा दावा केलाय। हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणात असून तो अगदी आरामात आणि सुरक्षित आयुष्य जगतोय असं तल्हा याने म्हटलं। तर पाकिस्तान त्याला कधीच भारताकडे सोपवणार नाही, कारण भारताचे आरोप बिनबुडाचे असल्याचं पाकिस्तानलाही माहिती आहे, असं देखील तल्हानं स्पष्ट केलं। त्याच्या या विधानानंतर पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्याच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात पाठवली होती। ही मंडळं आता परतली असून त्यांच्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अशातच काँग्रेस खासदार शशी थरूर वॉशिंग्टन DC मध्ये असताना त्यांच्यासोबत एक मजेशीर प्रसंग घडला। शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर वॉशिंग्टन DC मध्ये पत्रकार आहे। त्यानेच आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारला। यानंतर शशी थरूर थोडे गडबडले, तर मी याला प्रश्न विचारायला सांगितलं नाही असं मिश्किल उत्तर खासदार शशी थरूर यांनी दिलं। वडील आणि लेकात झालेल्या या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। रशियाने युक्रेनवर जोरदार क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेत। युक्रेनमधील कीव्हसह अनेक शहरांवर हल्ला करण्यात आलाय। रशियाच्या लष्करानं मोठ्या बॉम्बर विमानातून युक्रेनच्या अनेक भागात क्रूझ क्षेपणास्त्र डागली। युक्रेनच्या कीव्ह, लीव्ह, ल्युच, टोर्नेपिल या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले। या हल्ल्याच्या 1 दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर 75 मिनिटं चर्चा झाली होती। दरम्यान पुतीन यांनी युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून हा हल्ला केला असावा असं म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढत चाललाय। मस्क यांची सरकारी कंत्राटं रद्द केली तर सरकारचे अब्जावधी डॉलर्स वाचतील असं म्हणत ट्रम्प यांनी निशाणा साधलाय। तसंच जो बायडन मस्क यांना मदत का करत नव्हते हे आता समजतंय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। तर ट्रम्प यांच्या या टीकेनंतर एलॉन यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। एलॉन मस्क यांनी शांत न बसता स्पेसएक्सच्या ड्रॅगन अवकाश यानाचं उड्डाण थेट रद्द केलंय। दोघांमधील या वादामुळे राजकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला वाद जबरदस्त पेटलाय। मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केलाय। आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे। ट्रम्प यांचं नाव एप्स्टाईन फाईल्समध्ये आलं असं म्हणत मस्क यांनी आरोप केले। तर मी नसतो तर ट्रम्प 2024ची निवडणूक हरले असते असा देखील मोठा दावा एलन मस्क यांनी केलाय। जेफ्री एप्स्टाईन हे एक श्रीमंत फायनान्सर होते, मात्र त्यांच्यावर 14 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यांच्यानंतरच्या काळात इतर अनेक तरुणींनी अशाच प्रकारच्या गैरवर्तनाचे अनेक दावे केले। स्वीडनमधली प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग गाझातल्या लोकांना मदत करण्यासाठी जहाजानं निघाली आहे। तिच्यासोबत मॅडलिन नावाच्या जहाजावर 11 जणांचा छोटा गट आहे। ही सगळी जण गाझातील लोकांसाठी औषधं, अन्नधान्य, लहान मुलांसाठी दूध, डायपर आणि पाणी शुद्ध करणारी साधनं घेऊन जात आहेत। 1 जूनला इटलीच्या सिसिली बेटावरून ते निघाले असून 7 तारखेला गाझाला पोहोचण्याची शक्यता आहे। ग्रेटाचा हा प्रवास केवळ मदतीसाठी नव्हे, तर इस्रायलने गाझावर लादलेल्या निर्बंधांविरोधात आहे। दरम्यान ग्रेटा थनबर्गच्या भेटीबाबत इस्रायलने कडक भूमिका घेत गरज पडल्यास आवश्यक ती पावलं उचलू असं म्हटलंय। रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केलंय। कदाचित रशिया आणि युक्रेनला थोडं लढू द्यावं, मग त्यांना वेगळं करून शांततेकडे नेणं योग्य ठरेल असं ट्रम्प म्हणाले।
जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं. मात्र मर्ज यांनी ट्रम्प यांच्या या विचाराशी असहमती दर्शवली आहे. जर्मनी युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि युक्रेन केवळ रशियाच्या लष्करी तळांवरच हल्ले करत आहे असं जर्मनीच्या चान्सलर यांनी म्हटलंय. टॅरिफवरील चर्चेबाबत चीन आणि अमेरिकेत सहमती झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या अध्यक्षांशी केलेल्या संभाषणानंतर सांगितलंय. चीनचे अध्यक्ष जिनपिंग माझे आवडते मित्र आहेत आणि नेहमीच राहतील, परंतु ते खूप कठोर आहेत. त्यांच्याशी व्यवहार करणं अत्यंत कठीण आहे असा संदेश देखील ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यमावर प्रसारित केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील रखडलेल्या शुल्क वाटाघाटींमुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या विरुद्ध चौकशीचे आदेश दिले. बायडेन यांनी माफी मागण्यासाठी किंवा माफी देण्यासाठी आणि इतर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी ऑटोपेन वापरल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह प्रतिनिधी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही बायडेन यांच्या निकटवर्तीय सदस्यांची चौकशी करण्याची ट्रम्प यांना विनंती केली आहे. बायडेन यांच्या काही कृती बेकायदेशीर होत्या. त्यांच्या सहयोगांनी अध्यक्षांच्या अधिकारांचा गैरवापर केला असा देखील आरोप ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मॅसेच्युसेट्सच्या केम्ब्रिज इथल्या विद्यापीठ परिसरात परदेशी विद्यार्थ्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनानं केला आहे. अनेक विद्यापीठांनी या दबावापुढे नमतं घेतल्यामुळे धोरणं बदलली आहेत, पण हार्वर्डनं नकार दिलाय. त्यामुळे आता विद्यापीठामध्ये संपूर्णतः परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदीचं पाऊल उचललं गेलंय. सध्या ही बंदी 6 महिन्यांसाठी असून 90 दिवसांच्या आत नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाईल. चीनने अखेर आपलं स्वतःची 9 व्हॅलेंट HPV लस सोकोलिन 9 ही मंजूर केली आहे. ही लस शियामेन विद्यापीठ आणि इतर संस्थांनी मिळून तयार केली आहे. या लसीमुळे परदेशी कंपन्यांच्या लसींचं दशकांपासूनचं वर्चस्व संपलेलं आहे. ही लस एकूण 9 प्रकारच्या HPV विषाणूविरोधात प्रभावी आहे, जी महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं कारण ठरतात. अमेरिकेनंतर चीन ही लस तयार करणारा दुसरा देश बनलाय. इकोली प्लॅटफॉर्मचा वापर करून ही लस विकसित करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांच्या मेहनतीनंतर हे शक्य झालंय. 2019 पासून झालेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या असून ही लस परदेशी लसींसारखीच सुरक्षित आणि प्रभावी आहे. कोलंबिया इथल्या बोगोटा या मध्यम आणि उच्च सुरक्षा तुरुंगातील 60 कैद्यांनी शहरातील एका उद्यानात स्वच्छता मोहीम राबवली आहे. या उपक्रमामुळे कैद्यांना समाजात पुन्हा एक संधी मिळते आणि त्यांच्या शिक्षेत कपातही होते. देशभरातील 120 शहरांमध्ये सुमारे 1500 कैदी अशा उपक्रमात सहभागी आहेत, अशी माहिती तुरुंग विभागाचे प्रमुख कर्नल डॅनियल गुटिएरेज यांनी दिली आहे. या मोहिमेत सहभागी असलेली कैदी ग्लोरिया अल्झाटे यांनी दुसऱ्या संधीबद्दल आभार देखील मानले. तर दुसरीकडे एका कैद्याकडून धमकी मिळाल्यानं सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. युनायटेड किंगडमच्या क्वीन कॅमिला यांनी इंग्लंडमधल्या सेरेमोनियल कंट्री असलेल्या नॉर्थुंबरलँडला भेट दिली आहे. यावेळी तिथल्या नागरिकांनी मोठी गर्दी करत क्वीन कॅमिला यांचं स्वागत केलंय. नॉर्थुंबरलँडमधील एकमेव हॉर्स रेसकोर्सनं क्वीनच्या समर्थनार्थ त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या एका नव्या स्टँडला कॅमिला स्टँड असं नाव दिलंय. ही गोष्ट क्वीन कॅमिला यांच्यासाठी अतिशय अभिमानाची ठरली. त्यांनी हेक्सहॅम ॲबे या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन स्थानिकांशी गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. जपानच्या प्रिन्सेस काको ऑफ आकिशिनो यांनी ब्राझीलला भेट दिली आहे. जपान आणि ब्राझीलमधील 130 वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा उत्सव साजरा करण्यासाठी ही अधिकृत भेट दिली. ही भेट ब्राझील जपान मैत्री वर्ष अशी म्हणून साजरी करण्यात आली आहे. प्रिन्सेस यांनी सासो पावलोमध्ये इबिरापुएरा पार्कमधील जपानी पॅव्हेलियनला भेट दिली आणि कोई माशांना खाद्य देखील दिलं. तसंच स्थलांतरितांच्या स्मारकाला मानवंदना दिली. चेरी ब्लॉसम झाडंही लावलं. 11 दिवसांच्या या दौऱ्यात त्या रिओ, ब्राझिलिया आणि इतर शहरांच्या जपानी ब्राझिलियन समुदायाशी संवाद साधणार आहेत.